या शिबिराला उपस्थित त्यांचं सुद्धा या नालंदा शाखेमध्ये स्वागत आहे। कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरामध्ये आजचा चौथा विषय पदाधिकारी आणि त्याची जबाबदारी। की जी कोणी व्यक्ती असेल जोपर्यंत जबाबदारी स्वीकारत नाही तोपर्यंत जीवनात सक्सेस होत नाही, म्हणजे जीवन त्याला पूर्णत्व प्राप्त होत नाही। जीवन जर पूर्णत्व प्राप्त करायचं असेल तर आपल्याला जबाबदारी स्वीकारावी लागेल। लहान असो किंवा मोठा असो, कुठलंही क्षेत्र असो, नाहीतर मग जबाबदारी जर स्वीकारायची नसेल तो वेडा जरी असेल, महाराज झाला असेल, भोंदू झाला असेल, काही झाला असेल तरीही त्याला जबाबदारी आहे। बिना जबाबदारीचं काही होऊ शकत नाही। आपण एक उदाहरण बघितलं असेल, व्हॉट्सअपवर एक व्यक्ती येतोय, बोलतो मी 500 रुपये बक्षीस देतोय आळशी माणसासाठी। तिघ जण समोर असतात, त्याला विचारतोय कोण तुमच्यात आळशी 500 रुपये द्यायचे? त्याच्यात दोघ जण हात वर करतात आणि एक हात वर करतच नाही। त्याला विचारतोय का रे बाबा तुला बक्षीस घ्यायचं ना का? तो बक्षीस तर घ्यायचंय पण मला हात वर करायचा पण आळस आहे आणि बक्षीस मग त्यालाच भेटत कारण तो सर्वात म्हणजे त्यांना काही नाही केलं तरी काहीतरी काम केलं। याच्याच सारखं दुसरं उदाहरण होतं, कोण एका फिल्म मध्ये दाखवलेलं आहे की जिसने गलती किया है वो सामने आ जाए। समोरून आवाज दिला जातोय तर त्याच्या बाजूला जे लोक असतात ते सर्व लोक महाराज पाहून आणि हा समोर होते का बोलतो तुलाच मरायची घाई आहे? नाही बोलते, मग पुढं कसं आलं? फक्त मी पुढं नाही बोलतो, हे मागे गेले। काहीही झालं असेल पण आपण तिथं ठरल्या जातो। त्याच्यामुळं माणसांना जागृत राहून जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे। या ठिकाणी आपण या संस्थेमध्ये आलात, दुसरी कार्यकारिणी झाली। आदरणीय घायवट गुरुजी अध्यक्ष आहेत आणि आपण सर्व कार्यकारिणी म्हणजे सर्वच अध्यक्ष सर्वच आहोत। फक्त कामं वाटून देण्यासाठी पद दिलेले, म्हणजे प्रत्येकाला काम आलं दिले। कारण जर सगळ्यांना सांगितलं असतं तर घायवट गुरुजी बोलले असते सरचिटणीस करतील, सरचिटणीस बोलले असते कोषाध्यक्ष करतील आणि मग ते काम काही होणार नाही। त्याच्यामुळे काम वाटून दिले। अध्यक्षाचं हे काम आहे, त्यांनी ते काम करायचे। सरचिटणीसचं काम आहे ते सरचिटणीसनी करायचे, कोषाध्यक्षाचं काम कोषाध्यक्षांनी करायचे, संघटकाचं काम संघटकांनी करायचे। जर सर्वांनी आपले आपले काम केले तर आपण झेंडा लावणार आहोत, बरोबर आहे? जे कुठलंही काम करत असताना आपल्याला ते करायचे आणि हे सर्व करत असताना का मी सांगतो याचं मागचं कारण आहे की आपल्याला जर जिंकायचं असेल, बघा आपण आज याच्यामध्ये आहोत, काय म्हणतात त्याला झोन म्हणतात, आपण त्या परिस्थितीमध्ये आहोत की आपल्याला आपल्या समाजाचं परिवर्तन करून समाजाला प्रगती पथावर न्यायचं आहे। आता बरेचसे लोक सांगतात की बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बौद्धमय केला पण कुठं केलाय? संविधानाच्या माध्यमातून झालाय। प्रत्यक्षात झालाय का? झालाय। आजही आपल्या महिलाच्या अंगात येते ना, 5-7 गुरुवार काय ते उपवास धरतात सोनं भेटण्यासाठी, डायरेक्ट त्या महाराजाकडे जातात जो की सांगतोय की गायच्या म्हणजे शेणातून जे गहू खाल्लेले गहू संडास केल्याच्या नंतर ते धुवून त्याला वाळवून पीठ करून खायचं, नंतर मुलगा होत आहे तरी लोक ते सकाळी 7 वाजता आस्था टीव्हीवर बघतायत। याच्यात कोण जास्त लोक आहेत? त्याच्यानंतर आपला बौद्ध धर्म सोन्यासारखा प्युअर 24 कॅरेट सोनं असून सुद्धा भंगारामध्ये पितळेची भांडी खरेदण्यासाठी इतर धर्मामध्ये परिवर्तन करतच आहेत आपले लोक। आणि हे होऊ नये म्हणून आपण सर्वांनी जिम्मेदारी घेतलेली, मी तर अगोदर घेतलेलीच आहे आणि आपणही घेतलेली जिम्मेदारी की मला ह्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही सांगितले, स्वतःचा परिवार रस्त्यावर उभा आहे। आजही बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवाराकडे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना राहण्यासाठी पाहिजे तेवढी सुविधा, जागा, पैसा ठेवलेला नाही, बरोबर आहे? राजगृह तेवढंच आहे ना, त्याच्यामध्ये ते सर्व राहू शकतात का? 3 भाऊ 1 बहीण, टोटली परिवार राहू शकतो? राहायला असता हो कदाचित, पण वर भाडं येत ना, ते पण खाली करत नाहीत। आम्ही एक वेळेस साहेबांना बोललो होतो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, म्हणलं साहेब एकदा ऑर्डर द्या ना आम्हाला, एकदा फक्त होकार द्या, तर कशासाठी? सगळं खाली करतो। अरे तसं काय करू, आपण कायद्याने बघू, आपल्या बापानं आपल्याला कायदे दिला, आपण कायद्याने बघू। आणि हे सर्व होत असताना आपण जिम्मेदारी घेतली की आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या स्टेपमध्ये एक शब्द बोललेले बघा, नानकचंद रतू यांना, की मी समाजाचा रथ इथपर्यंत आणलेला आहे आणि हा रथ तुम्हाला पुढे नेता येत असेल तर अन्यथा माग खेचण्याचा प्रयत्न
करू नका. पण आजकाल काय होत आहे, बरेचसे बांधव आमचे मागं खेचण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला काय करायचंय, मागं खेचण्यापासून रोखून पुढे कसं नेता येईल याच्यासाठी आपण सर्वांनी ही जिम्मेदारी स्वीकारलेली आहे. म्हणून आज आपण जे पद घेतलंय तर त्याचं काम काय ते आपल्याला जाणून घ्यायचंय. जर काम जाणून घेतलं आपण पुढे जाणार आहोत. आणि हे सर्व करत असताना बाहेर इतर मंडळ चंडळ जे काय बोलतात त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष करायचं आणि आपलं संस्थेचं ध्येय उद्दिष्ट आणि माझी जबाबदारी, माझी वेशभूषा, केशभूषा, माझी आचारसंहिता याच्यावर टार्गेट लावून द्यायचं. नाहीतर तुम्ही संस्थेत आल्याच्या नंतर बरेचसे लोक तुमच्या कॅमेरे लावून राहतात. हा कुठं दिसतोय टापरीपाशी, लगेच त्याचा फोटो काढून ग्रुपवर टाकला की दुसऱ्याची वरून लेटर येते की तुम्ही उद्यापासून संस्थेत काम करायचं नाही. म्हणून याच्यामुळे काय करायचं की बाहेरच्या लोकांपासून हुशार राहण्यासाठी हुशार राहायचं, आपण शिलाचं पालन करायचं, संस्थेच्या नियमाचं पालन करायचं. आणि हे सर्व करत असताना एक उदाहरण देतो आणि विषयाला सुरुवात करतो. एका राजाच्या नगरामध्ये एक मुलगी होती आणि तिने पण ठेवलं की मला 32 लक्षणी मुलगा पाहिजे. किती? जगात 32 लक्षणी कोण होतो? भगवान बुद्धाच्या अंगावर 32 लक्षण होते आणि 80 शुभचिन्ह होते त्यांच्या शरीरावर, फक्त एकच व्यक्ती. आणि मग त्या मुलीनं कुठून तर ते ऐकलं होतं आणि ते पण टाकलं की मी लग्न अशाच मुलासोबत करेन. आणि मग ठरल्याप्रमाणे दौंडी पेटवण्यात आली. बाकीच्या सर्व राज्याचे लोक आले त्या ठिकाणी आणि म्हणजे ते जाहीर झालं सर्व नगरामध्ये. आणि राजाने प्रधानाला सांगलं की तू शोधू ना, अशा लोक कोणी पण येतील ना, मी 32 लक्षणे म्हणून बोलतील. मग प्रधानाला सांगलं तू शोधू ना. शोधत असताना तो प्रधान पूर्ण नगर फिरत गेला, त्याला कुठंच भेटत नव्हतं 32 लक्षणे. आणि शेवटची वॉर्निंग होती, जर नाही आणलं तर मग फासावर लटकवण्यात येईल. कारण पहिल्या शिक्षा त्याच होत्या, आता सारखं कोर्टात नाही, चक्रा मारायच्या पैसे भरून पळून यायचं. रिटर्न तिकीट नाही, आता रिटर्न तिकीट, पहिलं नव्हतं डायरेक्ट. तर मग त्यांना तसं सांगितलं आणि मग प्रधान शेवटी नाराज झाला, त्याला कुठे सापडत नाही आणि मग रस्त्यानं परत येत होता. आणि येत असताना रस्त्याच्या कडेला नाव्याचं दुकान होतं आणि त्या दुकानामध्ये नावी दाढी करत असताना त्याचं सहज लक्ष गेलं बाहेर आणि बोलतो हा तर प्रधान आहे, बोलतोय त्याची एवढी दाढी वाढली, बोलतोय मिशा वाढल्या, डोक्याचे केस एवढे, कपडे सर्व घाण झाले त्याचे, आता भिकारीला वाटतोय प्रधानच आहे का भिकारी म्हणून जवळ बोलवलं. चौकशी केली, सांगतोय बोलतो हा मी प्रधानच आहे, पण राजाने असं असं सांगितलंय आणि राजाच्या मुलीने असं पण ठेवलंय. म्हटले मग मला 32 लक्षणी मुलगा सांगितलाय. मग नावी सांगतोय 32 लक्षणी नाही, 30 लक्षणी चालेल का तुला? 32 लक्षणी नाही, 30 लक्षणी आहे माझ्याकडे, चालेल का? याला वाटलं एवढा मी फिरलोय नगर, 32 भेटला नाही, 30 भेटतोय, चला ठीक आहे, 2च लक्षणं कमी आहेत. आणि मग तयारी झाली आणि गेला राजाकडे. राजाने जाऊन सांगितलं, मग याचा ऍड्रेस सर्व लिहून घेतला आणि केला. बोलतोय 32 लक्षणी नाही सापडला, पण 30 लक्षणी सापडलेले आहे, चालेल का? शेवटी भेटत नाही म्हणले नंतर राजा तयार झाला, मुलगीही तयार झाली. तयार झाल्याच्या नंतर मुलगी फार हुशार होती. तिने मग सोयावर होतं त्या दिवशी त्याला बोलवल्याच्या नंतर त्याला विचारलं, म्हणजे राजाने काही प्रश्न विचारले, इतर लोकांचे मदत लोक त्यांनी विचारले आणि मुलीने विचारलं की लग्न लागण्याच्या अगोदर मला त्याच्याशी काहीतरी बोलायचं. सुरुवात तेव्हापासून झाली पाहिजे, आता नवरा नवरीला बोलू द्यायचं. मी बोला तर नवरीनं प्रश्न विचारला त्या राजाच्या मुलीनं की तुझ्यात कोणते दोन गुण कमी आहेत? 2 कोणते कमी आहेत? पहिली गोष्ट सांगली, मी कोणाचं सांगलेलं ऐकत. आणि दुसरी गोष्ट, मला काही सुचत नाही. तर हे असे जे लोक आहेत हे समाजामध्ये आपली दिशाभूल करण्यासाठी असतात. त्याच्यामुळे आपण लक्ष द्यायचं की जो कोणी आपल्याला प्रश्न विचारतोय तर त्याला त्याच्याच शब्दामध्ये उत्तर द्यायचंय. त्याच्यासाठी आपलं हे कार्यकर्ता शिबिर आहे. बरेच वेळेस आपण बघितलं असेल, लग्नविधी पार पडत असताना बौद्धाचार्याला विचारतात समाजातले बरेचसे लोक की तुम्ही भगवान बुद्धाच्या फोटोला हार का घातला? आपण ऐकलं असं. बरेच वेळेस लग्नामध्ये प्रॉब्लेम होते, भगवान बुद्धाच्या फोटोला हार घालायचा. म्हणजे डोंबिवलीमध्ये पुण्यानुमोदन कार्यक्रम होत आहे, सुतारगुरुजी कार्यक्रम करतात, म्हणजे ते कार्यक्रम करत होते आणि आम्ही सर्वच गेलो होतो कार्यक्रमाला. आणि मग गावाकडचे लोक आले आमचे हिंगोली जिल्ह्यातले आणि त्यांना अडवलं, भगवान बुद्धाला हार घालायचा नाही. ते बोललो का? नाही बोलतो, भगवान बुद्धाला हारच घालत नाही, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना घाला. याला प्रश्न पडलाय, संस्थेत एवढे दिवसापासून हार दोन्ही फोटोला घालायचे, करायचं काय? त्याने सांगितलं तुमचं जे काय म्हणणं असेल मी मान्य करतो, मला हार घालू द्या, विधी करू द्या, नंतर तुम्हाला मी त्याचं उत्तर सांगतो. कार्यक्रम झाला आणि मग त्याला बोलले
काय ते सांगा मग. चला म्हणजे मी घेऊन जातो. मग माझ्याकडे घेऊन आले, बोलतात हे माझे गुरु आहेत बोलतात. मला बोलले तराटे गुरुजी यांचं म्हणणं काय काय ऐकून घ्या. म्हणलं काय. बोलतात भगवान बुद्धाच्या फोटोला हार घालत नाही, तुम्ही का घालता. प्रश्न फार छान सुंदर आहे म्हणलं. म्हणलं मलाही काही याच्यात एवढं ज्ञान नाही. मला विचारलं ना तेव्हा मी बोललो की मला याच्यातलं काही ज्ञान नाही, तुम्ही हुशार आहात, तुम्ही मला सांगा हार का घालत नाही. आता त्यांच्याकडे उत्तरच नाही ना. समाजामध्ये असे जे लोक असतात ना, या लोकांपासून आपल्याला हुशार राहायचंय, कारण आपण जिम्मेदारी घेतलेली. हे सांगणं याच्यासाठी गरज आहे की समाज आपल्याला रोखण्याचा प्रयत्न करत असते. आत्ताच गुरुजी काही गोष्टी बोललेल्या आहेत. आता जे इथं जाधव गुरुजी बसले होते, मागच्या प्रवचन मालिकेत खिडकीला विषय होता माझा, आणि तिथं विषय चालू झाल्याच्या नंतर मला बोलतात तुम्ही थांबा, बंद करा. म्हणलं विषय चालू झाल्याच्या नंतर मला बंद करा कोणाची हिंमत नाही. संस्थेत नियमच नाही तसा, संस्थेची आचारसंहिताच नाही. जो व्यक्ती एकदा प्रवचन द्यायला, विषय द्यायला सुरुवात केली की तो 45 मिनिटं तुमचं ऐकणार नाही. विषय लांबणीचा असेल तर संमती घेऊन पुढे बोलले नाही तर संपवे, पण त्याच्या अगोदर नाही. पण यांनी तसा प्रकार केला होता. आता आपण बघणार आहोत जिम्मेदारी, प्रत्येकाची पदाधिकाऱ्याची जिम्मेदारी. तर काय आहे, संस्थेचा जो अध्यक्ष असतोय याचं काम काय. संस्थेच्या अध्यक्षाचं काम की अध्यक्ष हा पूर्ण शाखेचा जबाबदार व्यक्ती असतो. जिम्मेदारी सर्व शाखेची त्याच्यावर असते. जे काही घडतंय चांगलं वाईट ते त्यालाच पगार मिळणार, शाखेला मिळणार, पण त्याच्यासोबत महत्वाची ती व्यक्ती असते. त्याच्यानंतर प्रत्येक सभेचे आयोजन अध्यक्षाने करायचे. कुठली मिटिंग घ्यायची, काय घ्यायची हे अध्यक्षाने ठरवायचे आणि त्या पद्धतीनं कामकाज करायचे. त्याच्यानंतर विशेष अशी बैठक बोलवण्याचा अधिकार त्याला आहे. जर अचानक काही झालं, अचानक समजा जसं परभणीला प्रकार झाला, आपल्या त्या सूर्यवंशीचा खून करण्यात आला पोलिसांनी, आणि मग असं काय घडल्याच्या नंतर अचानक अध्यक्षाच्या डोक्यात आलं, त्याला कोणतरी सांगलं अध्यक्षांना की असं असं झालेलं परभणीला आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, की लगेच अध्यक्षाला डोक्यात आलं की आपण मिटिंग घ्यायला पाहिजे आणि काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. त्यांनी सांगितलं, त्यांचं कर्तव्य की सरचिटणीस सांगून लगेच मिटिंगचे आयोजन करायचे. आपला अचानक तात्काळ मिटिंग घ्यायची, सर्वांना बोलायचं, सांगायचं की आपल्या बाजूवर असा असा अन्याय झाला, त्याचा खून करण्यात आलाय, त्याच्यासाठी आपल्याला आजच्या आजच पोलीस स्टेशनला अर्ज द्यायचा आहे, निदर्शन करायचे. म्हणजे ताकीद द्यायची की तुम्ही या दिवसापर्यंत आमचा निर्णय मान्य करा, त्याला पकडा, नाही तर आम्ही उद्या टिटवाळा बंद करणार आहोत. असे निर्णय घेण्यासाठी अध्यक्षांनी तात्काळ, म्हणजे त्यांनी कुणाचाही विलंब न लावता विशेष अशी बैठक तो घेऊ शकतो. त्याच्यासाठी आपण सर्वांनी त्याला सहकार्य करायचं आहे. त्याच्यानंतर अध्यक्ष हा प्रत्येक सभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. अध्यक्ष हा त्या शाखेची जे काही सभा असेल त्या सर्व शाखेचा तो अध्यक्ष, सर्व कार्यक्रमाचा सभा जे काही मिटिंग असतील त्याचा तो अध्यक्ष असतो. त्याच्यानंतर वार्षिक अहवाल, कार्यालयीन अहवाल सादर करणे ही अध्यक्षाची जिम्मेदारी आहे. त्याची जिम्मेदारी आहे, म्हणजे कोणाला द्यायची, तालुक्याला द्यायची जिम्मेदारी अध्यक्षाची, पण त्या अध्यक्षापर्यंत आपण पुढच्या टप्प्यात बोलणार आहोत. त्याच्यानंतर कार्यकारिणीमध्ये बदल करण्याचा अधिकार अध्यक्षाला आहे. जी काय आपली कार्यकारिणी 15 लोकांची ते सोडून 14 लोकांची, तर त्याच्यामध्ये काय बदल करायचे हे त्यांना अधिकार आहे. त्याच्यानंतर शाखेमध्ये सभासद वाढवण्याचा अधिकार त्यांना आहे. पदाधिकारी वाढवायचे, आपल्याला काम वाढवायचे, तर तो अधिकार त्यांना आहे. त्यांना जिल्ह्याला किंवा तालुक्याला विचारायची गरज, कारण चांगलं काम करण्यासाठी कोणाच्या परमिशनची गरज नाही. एखादा कार्यकर्ता वेळ देत नसेल किंवा वाईट वर्तन करत असेल तर त्याला पदावरून काढण्याची सुद्धा पावर त्या अध्यक्षाकडे आहे. जर चुकीचं काम करत असेल, संस्थेत राहत असेल आणि संस्थेत काय घडलं ते बाहेर जाऊन कोणाला सांगत असेल तर त्याला लगेच पदावरून काढायचं. बरोबर आहे ना. टोपली बराबर ते काम खराब झालेलं आहे, त्याला लगेच उचलून फेकणं गरजेचं नाही, तर पूर्ण फळा खराब होतात. त्याच्यानंतर उपाध्यक्ष कोण आहे, काय नाव होतं? मी आता पंढरीनाथ चंद्र मोरे. आता आपण उपाध्यक्षात आपली जबाबदारी काय, अध्यक्षाने अध्यक्षाची जिम्मेदारी लिहून घेतली, हे लिहून घ्यायचंय बरं, नंतर कोणी सांगणार नाही तुम्हाला. काय आहे, उपाध्यक्ष विभाग, उपाध्यक्ष संस्कार विभागाचा सचिव, त्याच्यानंतर उपाध्यक्ष महिला विभाग, प्रचार पर्यटन आणि उपाध्यक्ष संरक्षण, हे चारही विभाग येतात. या चारही विभागाचे जे सचिव आहेत त्या सचिवाकडून काम करून घ्यायचे. काय
अध्यक्षाच्या अनुपस्थितीमध्ये कामकाज पाहणे. गुरुजी जर अचानक गावाला गेले, अचानक काय झालं, तुम्ही कार्यक्रमाचं नियोजन केले आणि गुरुजी अध्यक्ष गावाला गेले, तर तुम्ही त्या जागेवर उभं राहून तुमच्या सचिवाकडून ते बाकीचं काम करून घ्यायचं. सरचिटणीस आहे त्यांना सांगायचं की तुमचं काम तुम्ही करा अध्यक्षाच्या जागेवर. अध्यक्ष नसल्याच्या नंतर उपाध्यक्षाने ती जिम्मेदारी स्वीकारायची. त्याच्यानंतर सोपवलेल्या विभागाचा प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडायची. जो आपला विभाग आहे, संरक्षण विभाग असेल, प्रचार पर्यटन असेल, महिला विभाग असेल किंवा संस्कार विभाग असेल, या विभागाची जिम्मेदारी प्रत्येक उपाध्यक्षांना आपली आपली जिम्मेदारी पार पाडायची. त्या विभागाचं जे काही काम असेल ते त्यांनी पार पाडायचे. त्याच्यानंतर अध्यक्षाच्या मताची सहमत करणारा असावा. उपाध्यक्ष हा अध्यक्षाच्या मताशी सहमत असावा. नाही तर अध्यक्षांनी सांगितले की नाही असं नाही, असंच करायचंय, उलट बोलणारा नसावा. जर जास्तच ओव्हर झाला असेल तर फक्त होऊ शकते काही बी, पण शक्यतोवर तसं करणारा नसावा. त्याच्यानंतर त्यांच्या विभागाची बैठकीचे आयोजन करणारा असावा. तुमचा संस्कार विभाग आहे तर तुम्ही तुमच्या संस्कार विभागाचं जर तुम्हाला काही एखादं शिबिर लावायचं असेल तर तुम्ही अध्यक्षाला सांगायचे की आम्हाला असं असं शिबिर लावायचंय आणि तुम्ही त्याचं आयोजन करायचंय आणि ती जी मीटिंग असेल तर त्या मीटिंगचा अध्यक्ष तुम्हीच राहणार. बैठकीचा अध्यक्ष व उपाध्यक्ष राहणार. त्याच्यानंतर त्याचा विभाग वाढवण्याचे काम त्याची जिम्मेदारी असेल. संस्कार विभाग असेल तर त्या संस्कार विभागाचं काम, आपल्या विभागाचं काम जास्तीत जास्त कसं वाढवता येईल, कसे शिबिर राबवता येतील, कुठलं शिबिर राबवल्यानं आपल्या शाखेत वाढ होणार आहे, काय करावं लागेल, कोणतं शिबिर लावावं लागेल, महिला उपासिका शिबिर. जर महिला उपासिका शिबिर लावलं, जर 25-30 महिला शिबिरात आल्या आणि 10 दिवस जर त्या राबल्या तर घरातले जे माणसं आहेत त्यांच्या घरातले त्या एक ना एक दिवस त्यांना पकडून इथं घेऊन, आपल्याला सर्वांना माहिती आहे माणूस कोणाचं ऐकत नाही. कोणाचं ऐकत आहे? ऐकणच भाग आहे बायकोचं, नाही तर जीवन भेटत नाही. बरोबर आहे. म्हणून त्याच्या सहमत असावा. त्यांच्या विभागाचं काम वाढवण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. म्हणजे ते शिबिरं लावायचे. शिबिरं लावल्याच्यामुळे आपले शाखेचं काम जास्त लोक आपल्याकडे ओढले जातात आणि संस्थेचे सभासद जर वाढले तर आपल्याला काम करायला अजून सोपं जात आहे. त्याच्यानंतर सरचिटणीस. कोण आहे सरचिटणीस? प्रफुल्ल शार्दूल सरचिटणीस. आपली जबाबदारी काय? बैठकीचा वृत्तांत लिहिणे. कुठलीही बैठक असेल, मीटिंग असेल, अध्यक्षांनी सुचवलं की त्या मीटिंगचा वृत्तांत काय तो लिहून मेसेज टाईप करून लगेच सर्व पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवतो. आपला एक ग्रुप तयार करायचा. अध्यक्षांनी सांगलं की लगेच सरचिटणीसने त्याचा मेसेज तयार करायचा आणि सांगायची खाली दिलेल्या तारखेला या ठिकाणी या वेळेवर अशा अशा प्रकारची मीटिंग आहे. जर अध्यक्षांनी विषय सांगला तो विषय टाकायचा. त्यांनी जर सांगलं की तात्काळच लिहायचं, पण तसा मेसेज तयार करायचा. त्याच्यानंतर पत्र व्यवहार सांभाळायचा आहे. जर शिबिर लावायचं असेल तुमच्या मीटिंग मध्ये ठरलं तर ठरल्याच्या नंतर जे कोणतं शिबिर घ्यायचंय त्या शिबिराचं पत्र तालुका शाखेला तुम्ही पाठवायचे. पत्र तिकडे द्यायचंय आणि एक आपल्याकडं ठेवायचंय. त्याच्यानंतर आलेलं पत्र तिकडून जर आलं असेल पत्र तरी ते पत्र आपल्याकडे सांभाळून ठेवायचं. ते शिबिर राबवायचं. शिबिर राबवल्याच्या नंतर आपल्याकडे ते पत्र व्यवस्थित असलं पाहिजे. त्याच्यानंतर अध्यक्षाच्या संमतीने बैठकी सभा बोलावणे. कुठलाही तुमच्या मध्ये संकल्प आला की आपण असं करायला पाहिजे तर आपण अध्यक्षाला विचारायचं आणि अध्यक्षाने होकार दिला की लगेच मेसेज टाकून सर्व ग्रुपवर आपला मेसेज फॉरवर्ड करायचा आणि सर्व पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. जर नाही पोहोचला तर आपले 15 पदाधिकारी 15-5 2-2 मिनिटं बोललो तर 15 पदाधिकाऱ्याला आपण फोन सुद्धा करू शकतो. आपण काहीही करून हा कार्यक्रम राबवायचा आहे. आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याला ज्यावेळेस आपण बोलतो ना स्पष्ट तोंडानं ज्यावेळेस बोलतो, फोनवर बोलतो किंवा समोरासमोर बोलतो त्याचा परिणाम त्या पत्र व्यवहारापेक्षा मेसेज पेक्षा 99% जास्त होते. हाय गुरुजी, हॅलो जय भीम, हॅलो जय भीम गुरुजी, हा जय भीम जय भीम. कसं काय फोन केला? अहो गुरुजी असं झालंय, अध्यक्ष साहेब बोलतात की असं आपल्याला शिबिर लावायचंय आणि त्याच्यासाठी मी मेसेज टाईप केला, मेसेज टाकलाय, पण मी तुम्हाला फोन पण केलाय, मला तुम्ही मेसेज बघणार नाही म्हणून मी फोन केलाय. कृपा करून जरा नियोजन करा, त्या वेळेवर तुम्ही उपस्थित राहायला पाहिजे. आपली उपस्थिती वंदनीय आहे. तो माणूस त्याचे 17 कामं बंद करून हजर आहे. ही जिम्मेदारी कोणाची आहे? सरचिटणीस. सरचिटणीस हा शाखेचा कणा आहे. माणसाचा कणा आहे ना पाठीचा. माणूस उभा राहिला कशावर? पाठीच्या कण्यावर. एक जर थोडा वाकडा झाला तर माणूस पूर्ण वाकडा होतोय. त्याच्यामुळे जिम्मेदारी आपल्यावर ती जास्त असते. त्याच्यानंतर जमा खर्च अहवाल 4ही विभागाकडून तयार करून घेणे.
संस्कार विभाग, महिला विभाग, प्रचार पर्यटन, संरक्षण विभाग, चारही विभागाकडून त्यांच्याकडून झालेल्या कार्यक्रमाचा अहवाल तुरुतच्या तुरुत लिहून घेणे. जरी हजर नसला मग तो उपाध्यक्ष असेल त्या विभागाचा तो कार्यक्रम सक्सेस करेल. तुम्ही जाऊन तिथं भेट दिसाल. जसं ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय विजय गायकवाड जे आले आणि फक्त त्यांनी शुभेच्छा दिल्या ते निघून गेले. मग अध्यक्ष येतील आणि शुभेच्छा देऊन निघून जातील. पण तुमची जिम्मेदारी त्या विभागाकडून त्याचा अहवाल तयार करून घेणे. जमा खर्च अहवाल सीए अरबी ऑडिट तपासून घेणे. आता आपला तेवढा लाखो करोड रुपयाचा अहवाल होणारच नाही सीए कडून, पण संस्थेत नियम आहे की तो सीए करून ऑडिट करून घेतला पाहिजे. त्याच्यानंतर शाखेच्या कामकाजाची जबाबदारी सरचिटणीस यांची राहील. शाखेचं जे कामकाज चालतंय ना हा शाखाचा सरचिटणीस हा माणूस म्हणजे त्या शाखेचा कणा असते म्हणून सर्व जबाबदारी त्याच्यावर असतो. तो जेवढा बोलकार असेल जेवढा बोलणार असेल तेवढे जास्त माणसं जोडल्या जातात. अध्यक्षापेक्षा सरचिटणीसचं काम जास्त असते आणि जो माणूस सरचिटणीस राहिला ना तो सर्वात जास्त बोलण्यात पटाईत होतो. बोलण्यासाठी जेवढे लोक जास्त बोलतात ते सरचिटणीस असलेले लोक जास्त बोलतात कारण त्यांना जास्त अनुभव आलेला असते. त्याच्यानंतर शाखेचा अहवाल कोषाध्यक्ष व विभागाकडून करून घेणे. शाखेचा जो अहवाल आहे आपले कोषाध्यक्ष कोण आहेत प्रकाश गायकवाड त्यांच्याकडून आणि जे बाकीचे सचिव विचार विभागाचे त्यांना बोलून आणि यांना बोलून तो सर्वात तयार करून घ्यायचा आणि अध्यक्षाकडं मग अध्यक्ष पुढं पाठवतील वरिष्ठाकडे. आता त्याच्यानंतर कार्यालयीन सचिव कोण आहे? कार्यालयीन सचिव प्रवीण शार्दूल. प्रवीण शार्दूल कार्यालयीन सचिव. तर सरचिटणीस यांच्या कामकाजामध्ये सहकार्य करणे. आताच जाधवजी बोलत असताना बोलले की जर सरचिटणीस यांना अचानक कोणाचा फोन आला आणि ते जर फोनवर असतील तर ते तिकडं असतील फोनवर असतील किंवा कार्यक्रमाला मिटिंगला आले नसतील तर ती जिम्मेदारी कार्यालयीन सचिवाची. त्यांनी ती जिम्मेदारी पार पाडायची. सचिव आहे ना तो कार्यालय ऑफिस मधला सचिव आहे. मग बाहेरचं काम बाहेरचा जर करणार असेल त्याला ते काम करायचं असेल. मंत्र्याचा सचिव असतो ना तो मंत्री कुठे एकीकडे असतो आणि सचिव दुसरीकडे फिरत असतोय. तो फक्त सांगतोय जा तिकडे करायचे असं काम आहे. तू जाऊन भेट त्याला. तो सचिव जातोय भेटतोय आणि आपली सही करून ते काम करत असतोय. त्याच्यानंतर कार्यालयीन दप्तर सांभाळणे. जे ऑफिस आहे तुमचं जे दप्तर आहे ती जिम्मेदारी आपली आहे. त्याच्यानंतर विविध प्रकारच्या फायली योग्य ठिकाणी ठेवणे. ऑफिस मध्ये काय जिम्मेदारी ही सर्व तुमची जिम्मेदारी. कुणाची फाईल कुठं आहे काय सर्व तुम्हाला माहित असलं पाहिजे. संस्काराच्या विभागाची फाईल संरक्षणाला माहित नसेल पण तुम्हाला माहित पाहिजे की संस्कार विभागाची फाईल कुठली आहे, संरक्षण विभागाची कुठली आहे, प्रचार पर्यटनाची कुठली आहे, महिला विभागाची फाईल कुठली आहे. ही सर्व माहिती तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्या विभागाला फक्त आपल्याच विभागाचं तुम्हाला सर्वांचंच माहित पाहिजे. शेळ्या आपण गुरंढोरं ओळखतो ना तो मागा असतोय ना ती जिम्मेदारी असते. म्हणजे सर्वांच्या काय कोण काम करतंय हे सर्व आपल्याकडं असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कोषाध्यक्ष प्रकाश गायकवाड. आता तुमच्याकडे आला की शाखेचा जमा खर्च रकमाची नोंद ठेवणे. कार्यक्रम झाला कुठल्या विभागाचा, पैसे किती आले होते, माणसं किती होते त्याच्यावर घेणं नाही. तो माणसाचं लिहून ठेवेल किती पदाधिकारी आले ते किती उपासक उपासिका ते लिहून ठेवतील. पण पैसे किती जमा झाले आणि किती खर्च झाले ही तुमची जिम्मेदारी लिहून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शाखेच्या खर्चासाठी रक्कम देणे. जर एखादा कार्यक्रम पैसे आपल्याकडे जमा आहेत, एखादा कार्यक्रम अचानक आपण घेतलाय आणि आता लवकरात लवकर काय पैसे आपल्याकडे तेवढे उपलब्ध होणार नाही तर मग ऑफिसमध्ये जे तुमच्याकडचे पैसे तर ते पैसे लागणाऱ्या खर्चासाठी त्यांच्यापर्यंत देणे आणि ते तुमच्याकडं लिहून ठेवणे. जर पैसे दिले लिहून नाही ठेवले तर ते पैसे तुम्हाला स्वतःच्या पाकिटातून द्यावे लागतील. हा संस्थेचा नियम आहे. त्याच्यानंतर खर्चाचे विवरण देणे. जर तुम्ही त्यांना उपाध्यक्षांना पैसे दिले असतील, कार्यालयीन सचिवांना दिले असतील, अध्यक्षांना पैसे दिले असेल तर लिहून ठेवायचं. कशासाठी दिलेत, कुठं दिलेत आणि किती दिलेत आपल्याकडे आपण त्याचं विवरण लिहून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर कार्यालयीन कामकाज महासचिवाच्या सल्ल्यानुसार करणे. सरचिटणीस यांच्या सल्ल्यानुसार कामकाज. जय भीम सर्वांना. जय भीम. त्यानंतर शोध तपासणी
हिशोब तपासनीस कोण आहे? बाहेर म्हणजे आईची तब्येत अचानक खराब. बरं आता हरकत नाही, त्यांना सांगा म्हणजे त्यांची काय सरचिटणीस यांनी तयार केलेले वार्षिक आर्थिक अहवाल तपासून पाहणे. सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष यांनी तयार केलेला जो अहवाल आहे तो कार्यालय सचिव यांनी नाही, हिशोब तपासनीस यांनी तो तपासून पाहिजे. त्याच्यामध्ये काही चुका आढळतात का? आलेला पैसा 1 लाख रुपये आणि खर्च 50,000 झाला, यांनी 25,000 जमा का दाखवतात? 25,000 हे तपासण्याचं काम हिशोब तपासनीस यांचं आहे. जर तसं झालं असेल ते सर्वांच्या निदर्शनास आणायचं, सर्वांनी मिटिंग बसवायची आणि मग तो पैसा कुठं गेला हे शोधून त्याची नोंद करून ठेवायची. त्याच्यात अहवालात काही उणिवा असतील तर अध्यक्षाच्या निदर्शनास आणाव्यात. अगोदरच बोलतो, जर अहवाल लिहिला आहे त्याच्यामध्ये काय जर चुका असतील तर अध्यक्षाच्या निदर्शनास आणावा, अध्यक्षांनी मिटिंग बोलवावी आणि सर्वांच्या निदर्शनास आणून आपण हा पैसा कुठं खर्च केलाय. कारण आपण काम करत असताना आपण कोणीही तो पैसा खाण्यासाठी या संस्थेत आलो नाही. पैसा खायचा असेल तर बाहेर मंडळ चंडळ भरपूर आहे, पावत्या छापायचे, पैसे जमा करायचे, अर्धे खर्च करायचे, अर्धे कोणी हिसाब पाळणार नाही. जर कोणी बोलला त्याच्यासोबत भांडण करायचं, परत कोणी विचारणार नाही. इथं तसं नाही, इथं जर तसं झालं तर मग त्याला संस्थेतूनच काढून दिलं जातं. म्हणजे जे लोक वापरून जे लिंक करतात ते लोक चांगलं बघणार सुद्धा नाही तिथे. त्याच्यानंतर सरचिटणीस यांना जमा खर्च अहवाल तयार करण्यासाठी मदत करणे. हिशोब तपासणीस सरचिटणीस हे अहवाल तयार करत असतील, कार्यालयीन अहवाल म्हणजे आर्थिक अहवाल असेल किंवा कार्य अहवाल असेल, हे तयार करत असताना त्यांना सहकार्य करायचे, त्यांना मदत करायची. त्याच्यानंतर संस्कार विभाग, आता परत त्याची जबाबदारी काय? संस्कार विभागाची, संस्कार विभागानं जन्म मृत्यूच्या नोंदी ठेवणे अगोदर झालेले आहे आपल्याला. त्याच्यानंतर बौद्धाचार्य व श्रामणेर शिबिराचे आयोजन करणे, शिबिर राबवणे, बौद्धाचार्य आणि श्रामणेर शिबिर. जर पुरुष समाजामध्ये आपल्याला पदाधिकारी उपलब्ध करायचे असेल तर आपल्याला शिबिर लावल्याशिवाय माणूस तयार होणार नाही. मग ते बौद्धाचार्य असेल किंवा श्रामणेर असेल. बौद्धाचार्य शिबिरासाठी पावसाळ्यामध्ये 3 महिन्याची कालावधी असतो आणि त्या 3 महिन्यामध्ये शनिवार आणि रविवार शिकवले जाते आणि मग तो त्याच्यातून तयार होते. नाही तर मग डायरेक्ट व्हायचं असेल तर 10 दिवस डायरेक्ट श्रामणेर शिबिर व्हायचं, त्याच्यातून तो बौद्ध तयार होते. अन्यथा बाहेर समाजामध्ये संस्था सुरू इतर किती ज्ञानी असतील, काही जरी असतील लोक, तरीही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय त्याला तंतोतंत जुळून काम करत नाही. कारण त्यांना बौद्ध धम्म कळालाच नाही. बौद्ध धम्म जाणून घेण्यासाठी आपल्याला श्रामणेर एकदा पाहावंच लागते. श्रामणेर झाल्याशिवाय आपल्याला बौद्ध धम्म कळणार नाही. त्याचा बोलतात ना, लय शहाणाला उठावून शेळ्या वळतोय. उठावर बसून शेळ्या वळताना शेळ्या वळण्यासाठी त्याला बकऱ्यासोबत त्याच्या मागच फिरावं लागेल, तेव्हाच त्याला कळेल ना कुठं खड्डा आहे, कुठं दगड आहे, कुठं माती, कुठं काटे आहे. त्याच्यामुळं त्याच्यानंतर आहे कार्यकर्ता निर्माण करणे. संस्कार करा, कार्यकर्ता निर्माण करणे. आपण समाजामध्ये वावरत असताना एखादी व्यक्ती भेटली, काय बोलतोय मस्त पांढरे शिकत कपडे, कुठं काम नाही, जैविक मी बौद्धाचार्य संस्थेत काम करतोय आणि असं तुम्ही कुठं काम करतात, त्याच्याशी संवाद साधून त्याला कसं जुळवून घेता येईल याचं काम केलं पाहिजे. काही दिवसापूर्वीची गोष्ट, मी आसनगावला कामाला होतो, बिल्डिंगचं काम करतो, क्लस्टरचं करत होतो आणि जात असताना एका व्यक्तीने माझा पिछा केला 8 दिवस जवळपास. तो पास्टर होता ख्रिश्चनचा. तो दररोज माझ्या बाजूला येऊन बसायचा आणि तो कुठं जात होता माहित नाही. मग 2 दिवस 3 दिवस झाल्याच्या नंतर नमस्कार केल्याच्या नंतर थोडी जवळीक वाढली आणि मग काय करता असं कसं विचारलं आणि नंतर मग सहजच पुस्तक हातात दिलं. म्हणलं काय? बोलतोय बायबल. म्हणलं याचं काय करू मी? ते वाचा, बोलते माणूस समाधानी सुखी राहते, पैसा येते. म्हणलं पुस्तक वाचल्यानं पैसा येणार का? मी मिस्त्री काम करतोय, तिकडं काम केल्यावर मला 400-500 रुपये भेटतात दिवसाचे. पुस्तक वाचून भेटले असते मी घरीच बसून वाचलो असतो. पुस्तक घेऊन जातो म्हणलं मी घरी दिवसभर वाचत बसतो. जर पैसे कोण देणार? तुम्ही देणार. असं बोलल्याच्या नंतर त्याला प्रश्न पडला की हा माणूस थोडा वेगळा आहे. तो मला कशाला बोलता तुम्ही? तुम्हीच बोलले ना पैसे वाचल्यावर धन दौलत वाढते. धन दौलत वाढण्यासाठी आपल्याला काम करावं लागते आणि त्याचा उद्देश काय होता की माणसं जोडायचा होता. म्हणजे त्याची प्रॅक्टिस बघा कशी होती की तुम्हाला पैसा भेटेल. आणि आजकाल लोक सगळं कुठे गेलं पैसे भेटतात म्हणलं की माणूस त्याच्या मागच पळत जातो. फुकट भेटतात म्हणलं की, आणि मग तो तशा पद्धतीने माणसं जोडायचा आणि ज्याला कमी बुद्धी असेल तो तिकडं जॉईंट होते. तर आपल्याला काय करायचं? आपल्याला खोटं सांगायचं नाही, आपल्याला खरं सांगायचंय. तुम्हाला जर सुखी राहायचं असेल, समाधानी राहायचं असेल तर तुम्हाला
पूर्णपणे बौद्ध धर्माचा अभ्यास करावा लागेल. तुम्हाला बौद्ध धर्म कळायला पाहिजे. जंगलामध्ये हरिण आहे. हरिण हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर पळत असते. पाण्याच्या शोधात त्याला असं लागा दिसतात ना, असं पाण्यासारखं चमकत आहे, वाटते पाणी काही, पण जवळ गेल्याच्या नंतर प्रत्यक्ष पाणी नसते. आणि मग त्याला सुगंध येते. त्या सुगंधाच्या दिशेने तो फिरत असतोय. आणि मग एक दिवस त्याच्या लक्षात येते की मी ज्याच्यासाठी फिरतोय ते माझ्या जवळ आहे, कस्तुरी त्याच्या जवळच असतील. मग परिस्थिती आपल्या समाजाची तशी आहे की बौद्ध म्हणजे ज्ञानी आणि बौद्ध समाज म्हणजे ज्ञानी समाज. सर्वात ज्ञानी आम्हीच आहोत आणि इतरांच्या लोकांचं ऐकून सर्व आम्ही मूर्खाच्या गलतीमध्ये येत आहोत. त्याच्यामुळे आपली घरवापसी करण्यासाठी आपल्याला इतर लोकांसोबत संपर्क साधून त्याला बौद्ध धर्माकडे ओढून आणणं, त्याला संस्कार देणं, त्याला शिबिरात बसवणं. आणि शिबिरात बसल्याच्या नंतर तो कार्यकर्ता तयार होत आहे. अन्यथा बाहेर रस्त्यावर भेटलेला कार्यकर्ता तयार होत नाही. नाहीतर तो येईल, हो बोला तुम्ही बोलता तसं मी शाखेत देतो, असं करतो तसं करतो, तुमचं ऐकेल आणि तिकडे जाऊ सांगेल. संस्थेत बरेचसे लोक आहेत, बरेच काय लोक इकडं आधी संस्थेत पदाधिकारी असतात आणि दुसऱ्या मंडळावरही असतात आणि त्यांच्यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्याला त्रास होतोय, काम करता येत नाही. कालचं भीमा कोरेगावचं प्रकरण बघितलं ना, त्या बंदेजीला पकडलेलं, ती परिस्थिती. त्याच्यामुळे त्याला शिबिरात बसवायचं, अगोदर जॉईन करून घ्यायचंच नाही आपल्यासोबत. म्हणून ही जिम्मेदारी कोणाची आहे? संस्कार विभागाची. त्याच्यानंतर महिला विभाग आपल्यातून अलग केलाय संस्थेनं. काय वाटलंय काय माहित, पण आता बेकार वाटायला लागले, कारण सर्व सोबत होतो. आता अलग अलग झाले, दोघं भाऊ अलग राहिले, तर त्याची भिंत अलग, आपली भिंत अलग, त्यांचं जेवण अलग, ते तिकडे बनवून खाते, आम्ही इकडे बनवून खातो. असं जे काय असेल ते वरिष्ठांचा काय उद्देश असतो. त्याच्यानंतर प्रचार पर्यटन विभाग. प्रचार पर्यटन विभाग कोण आहे? जय भीम ताई. तर आपलं आयोजन काय की धम्म पर्यटनाचं आयोजन करणं. आता कुठलं पर्यटन येत आहे? 7 फेब्रुवारी. कुठं जायचंय? लगेच तयारी लागायची की जेवढ्या भेटतील तेवढ्या महिला आणि सर्व अध्यक्षांना भेटी घ्यायची, सांगायचंय की बाबा माझ्या विभागाचं मला काम करायचं, एक पर्यटन पहिलं काढायचं आणि सर्व महिलापर्यंत पोहोचवायचंय. वरिष्ठांना विचारायचंय की किती पैसे, आपल्याला काहीच कळत नाही, पैसे किती लागतील एका माणसाला? 700 रुपये लागतील. जेवण नाही आपलं आपलं, मग आपण असं करू 1000 रुपये लावून सांगू, जेवणही देतो आणि नाश्ताही देतो. लगेच मेसेज तयार करायचा, सरचिटणीसांना ते मेसेज तयार करतील, ग्रुपवर टाकतील आणि तो मेसेज तुम्ही आपल्या आपल्या पद्धतीने प्रत्येकापर्यंत फिरवायचा. येत्या 7 फेब्रुवारीच्या आजपर्यंत आपल्याकडे 50-60 लोक होतात. 54 शिफ्टची गाडी करता येते. 75% गेले, 25% पैसे आपल्या शाखेला राहतील. बरोबर आहे. त्याच्यानंतर बौद्धांचे धार्मिक स्थळाचे प्रशिक्षण संशोधन करणे. आपण ज्यावेळेस पर्यटन घेऊन जातो त्यावेळेस संस्थेचे पदाधिकारी आपल्याला तिथं पूर्ण इत्थंभूत म्हणजे 100% खरी माहिती सांगितली जाते. संस्थेचे पदाधिकारी खोटं सांगत नाही. तुम्ही बुद्धगयाला जा, कुठेही जा, बाहेरच्या लोकांसोबत जा, ते तुम्हाला माहिती सांगतच नाही. उदाहरणार्थ काय, तुम्ही एखादा तुमच्या घरी कार्यक्रम जरी असेल, गृहप्रवेश असेल, पुण्यामध्ये असेल, स्मृती दिवस असेल, कुठले असेल, तुम्ही बाहेर ते भंतेजी घेऊन या, बाहेरचे भंतेजी ते विधी करतील, तुम्हाला थोडा अंधारात ठेवतील, दोरे बांधतील, काय करायचे ते करतील, पण तुम्हाला सुखी राहण्यासाठी मार्ग सांगणारच नाही. त्यांना माहित आहे हा जर शिकला तर परत मला बोलवणार नाही, पैसे देणार. पण जर तुम्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्याला बोलवलं तर आम्ही तुम्हाला तो विधी करू, पण विधीच्या बरोबर तुम्हाला त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग जो काही धम्म आहे त्याचं प्रवचन दिल्याशिवाय जाणार आम्ही फुकटाचं घेणार नाही. भगवान बुद्धांनी सांगितलं भोजन केल्याच्या नंतर काहीतरी द्यावंच लागतंय. त्या संस्थेच्या नियमाप्रमाणे आपण काम करत आहोत. त्याच्यामुळं धार्मिक स्थळांना भेटी देणं गरजेचं आहे आणि त्याची इत्थंभूत माहिती मिळवून घेणं गरजेचं आहे. पण वाटतं 2018 मध्ये आम्ही पर्यटन काढलं होतं डोंबिवलीतून महाड आणि रायगड. सकाळी महाडला गेलो आणि मग रायगडावर गेलो. रायगडावर त्या रोपवेने गेलो. गेल्याच्या नंतर मग तिथं तो सांगणारा व्यक्ती लागला सांगायला, शिवाजी महाराजांच्या 7 राण्या होत्या, इथे कुठं घर होतं, तिथं ती आवडती ती नावडती होती. आपला एक पदाधिकारी त्याला इतिहास अगोदर माहित होता, कारण त्या परिसरातला. त्यांनी सरळ सांगितलं तुला सांगायचं तर खरं खरं काय ते सांग. शिवाजी महाराज आम्हाला पण माहिती काय खरं काय ते सांग, जास्त खोटं सांगू नको, नाही तर वरून खाली फेकी. त्याच्यातून वाद निर्माण झाला आणि मतमत झाल्यामुळे या त्याला मारल्या सुद्धा. सिक्युरिटी आल्याच्या नंतर मग ते मत आम्ही केली आणि विचारलं का केलं तर बोलतो हा चुकीचं सांगतोय, बोलतो चुकीचं सांगतोय, याला समजावून सांगा, खरं सांगण्यात इथं सांगायचंच नाही, इथं आम्ही तुला राहू देणार नाही, तू इथे यायचंच नाही. म्हणजे तेच. आणि ही माहिती कुठं होती?
इतर बाहेरचे लोक सांगतात. त्याच्यामुळे आपण आपल्या लोकांना आपल्या धम्म पर्यटनामध्ये नेऊन त्यांना आपली इत्तमभूत माहिती देणं गरजेचं आहे. जर आपल्याला डिटेल माहिती मिळाली तर उद्या आपला तीच व्यक्ती समाजापर्यंत जाऊन सांगू शकते. त्याच्यामुळे आपलं काम त्या पूर्ण आपण पार पाडायचं आहे. त्याच्यानंतर संस्थेच्या कार्यक्रमाची वर्तमानपत्रे बातमी देणे, वर्तमानपत्रामध्ये बातमी देणे. तुम्हाला नाही जमले तुम्ही त्यांना सांगायचं, टाका नाही का पेपरला, उल्हासनगरचे शेजाट गुरुजी लगेच त्यांच्याकडे लिहून द्यायचं, गुरुजी टाका आमची बातमी पत्रकार, फोटो पाठवायचे आणि सांगायचं असं असं झाले. ते पत्रकार टाकतील, टाकल्याच्या नंतर ते परत कापून आपल्याकडं पेपरचे कात्रण ठेवायचे. त्याच्यानंतर बातम्या छापून आल्याच्या नंतर आपल्याकडे कात्रण छापून ठेवायचे. बुद्ध विहाराची नोंद ठेवणे. बुद्ध विहार किती आहे आपल्या विभागात ते आपण लिहून ठेवायचे. टिटवाळ्यामध्ये बुद्ध विहार किती आहे, जरी आपली शाखा इथं असेल तरी पलीकडच्या साईडला सुद्धा कुठे पूर्ण टिटवाळ्यामध्ये विहार किती आहेत हे आपल्याला माहित असलं पाहिजे. प्रत्येक शाखेच्या पदाधिकाऱ्याला माहित पाहिजे आमच्या टिटवाळ्यात एवढी विहार आहेत. त्याच्यानंतर बुद्ध विहारे नवीन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे, नवीन तयार करण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे त्याच्यासाठी पैसा उभा करावा लागेल आणि पैसा उभा करण्यासाठी पर्यटनाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग त्याच्यातूनच पैसा होतोय. बाकीचं तर श्रावणी शिबिर लावलं तर त्याला खर्चच जास्त येतोय. माणसं तयार होतात त्याच्यात पण खर्च जास्त येतोय. त्याच्यानंतर बौद्धांची ऐतिहासिक धार्मिक स्थळे यांचे दर्शन घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे म्हणजे आपण महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेले पाहिजे. संस्थेचे पर्यटन पूर्ण जगभरात जातात, ज्याच्याकडे जेवढा पैसा आहे तेवढं जातात. पण सुरुवात आपण जवळपासून केली तर आपणही बाहेर देशात घेऊन जाऊ शकतो. त्याच्यानंतर धम्म प्रचार व प्रसार करण्यासाठी पोस्टर, हँडबिल वाटणे. शाखेच्या वतीनं श्रावणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तुम्ही तयार केलं श्रावणी शिबिर लावायचे, मग आता डायरेक्टच पैसे जमा होणार आहेत का? त्याच्यासाठी बॅनर, पोस्टर छापायचे, छोटे छोटे बॅनर छापायचे आणि पूर्ण टिटवाळ्याला वाटून टाकायचे. सर्वांना कामाला जरी तुम्ही प्रचार पर्यटनाचे असले तरी सांगायचं अध्यक्ष सरचिटणीस सर्वांना सांगायचंय की माझ्या विभागाचं काम आहे, सर्वांनी मिळून करायचं. हे तुम्ही 50 घ्या, तुम्ही 50 घ्या, तुम्ही 50 लोकांपर्यंत पत्रक द्या. जर 500 पत्रक दिली त्याच्यातील 200 तर लोक येतील आपल्यापर्यंत. 200 नाही 100 येतील, 100 नाही 50 लोक आले तरी आपला कार्यक्रम सक्सेस होईल. हे प्रचार पर्यटनाचं काम आहे. त्याच्यानंतर संरक्षण विभाग, संरक्षण विभागाचं काम आहे शाखेला संरक्षण देणे. आज या ठिकाणी कार्यकर्ता शिबिर आहे. एखादा व्यसनाधीन माणूस व्यक्ती आला तिथून बडबड बडबड करत आहे, त्याला कोण बाजूला करण्याचं काम करेल? जर एखादा सैनिक मस्त असला, धष्टपुष्ट असला, अंगावर सैनिकाचा ड्रेस करून हातात दंडा जर असला तर तिथे व्यक्ती कोणी येऊन उभं सुद्धा राहणार नाही बाहेर. करायचं नको बोलायला मारल. त्याला काय माहितीये पोलीस आहे का कोण आहे? तो फक्त एवढंच बोलतोय, थोडा शहाणा असला तर बोलतोय का हो टोपीचा कलर बदली झालाय. बरेच वेळेस लोक बोलतात टोपीचा कलर, कारण त्याला कळतच नाही ना. कारण केसभूषा वेशभूषा सर्व एकदम व्यवस्थित राहते, त्याच्यामुळे ओळखूच नाही कोणाला. माझं सुद्धा बरेच वेळ झाले तसं फोन होतं, तुम्ही पोलीस मध्ये कधी गेले? गेलो बाबा भरपूर दिवसात. काय सांगा हकीकत काय आहे? त्याच्यानंतर समता सैनिक दल मधून समता सैनिक दल मजबूत करण्यासाठी व वाढवण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करणे म्हणजे सैनिकाचं शिबिर लावायचे. संरक्षण विभाग कोण आहे? जैविक. तर संरक्षण विभागाचा आपण समता सैन्याच्या शिबिराचं आयोजन करायचंय. पहिलं शिबिर 2 दिवसाचं होतं, आता संस्थेने 1 दिवसाचं केलंय. कारण 2 दिवस म्हटलं की रात्रभर राहायचं, त्याची भोजनाची व्यवस्था, त्याची झोपण्याची व्यवस्था, सकाळी बाथरूमची व्यवस्था, हे खर्च वाढायचा जास्त. त्याच्यामुळे संस्थेने आता 1 दिवसाचं शिबिर दिलंय. सकाळी 9ला यायचंय, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घरी जायचंय. 500, 400, 500, 300, 200 रुपये जरी खर्च लावला तरीही चालतंय. 200 रुपये लावली फीस तरीही शिबिर होऊ शकते. आलेल्या केंद्रीय शिक्षकाचं धम्मदानच द्यायचंय आणि चहा पाणी द्यायचंय. तिथं आपण विचार करू शकतो 500 कडू आपण 4-5 जण होऊन जाईल. आणि जर सैनिक तयार झाले तर मग ते सुद्धा लोक आपल्याला पैसे दान द्यायला तयार होतील. त्याच्यानंतर संस्थेने आयोजित केलेल्या सभा बैठक संस्थेच्या मालमत्तेचे संरक्षण करणे. संस्थेचा धम्म परिषद आहे, ठाणे जिल्ह्याचा वर्धापन दिन आहे, त्या ठिकाणी भीमराव आंबेडकर आहेत, जे कोणी वरिष्ठ पदाधिकारी आहेत ते येणार आहे तर ते येण्याच्या अगोदर तिथं परेड करून रेडी राहणं, आल्याच्या नंतर त्यांना सलामी देणं, त्या कार्यक्रमाचं संरक्षण करणं. 2011ला माझ्या गावी ज्यावेळेस कार्यक्रम झाला मी पोलीस स्टेशनला गेलो, कळमनुरी पोलीस स्टेशन. त्यांना सांगितलं की हे लेटर आहे, 5000 लोक येणार आहेत आमच्या गावात. तो प्रशासन तालुक्याचा पोलीस अधीक्षक बोलतोय 5000 लोक खेडेगावात कुठून येतील? बोललं येणार आहेत.
लेटर त्यांना घेतलं, सही करून दिली आणि बाकीच्या चौकशी केली. बरं असं असं गाव होतं, तिथला एक व्यक्ती आला होता, मुलगा आहे तो 10-12 वर्ष झाली, 12-13 वर्ष झाली. तो बोलतो की 5,000 लोक येणार. तो बोलतो आम्हाला माहित नाही काय कार्यक्रम आहे. तो बोलतो काय भारतीय बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याचं धम्म परिषद आहे आणि प्रमुख मार्गदर्शक मीराताई आंबेडकर आहेत. ज्याला ज्याला बोलत ते आंबेडकर, मग आता आंबेडकर कोण आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा आता कोणी नाही, अशा लोकांचा समज होता. आणि मग ते पत्रक दिल्याच्या नंतर त्यानं परत 8 दिवसांना परत बोलवलं, सांगितलं खरंच येणार. म्हणलं हो. मग या कोण आहेत? म्हणलं बाबासाहेब आंबेडकरच्या सुनबाई. प्रत्यक्षात तोही माणूस आपलाच होता. नंतर बोलतो आम्हाला तर माहित नाही. म्हणलं माहित तुम्हाला नाही, मला नाही, पण आपण तिथं गेल्याच्या नंतर कळेल ना. खरंच येणार. म्हणलं येणार आहे. पहिल्या दिवशी पब्लिक कमी आली, लोकांना विचार पडला की खरंच आहेत किंवा नाही. हकीकत परिस्थिती बऱ्याचशा लोकांना माहित नव्हतं. मला वाटतं भीमा कोरेगाव पासून जास्त जाहीर झालेले. आणि मग 17 तारखेला लोक कमी आले आणि 17 तारखेला प्रत्येक गावातला एक व्यक्ती आला की खरंच बाबासाहेब आंबेडकरच्या सुनबाई आहेत का, आपण बघूत. म्हणजे प्रत्येक गावात एक व्यक्ती जिज्ञासू असते, काही हो का नको पण तपासून बघूत आपण. आणि असे व्यक्ती आले, त्यांनी बघितलं की खरंच मीराताई आंबेडकर आले. आणि मग फोनवर मेसेज चालू झाले. दुसऱ्या दिवशी 5,000 पेक्षा जास्त पब्लिक उपस्थित. आणि ज्याला मी लेटर दिलं होतं तो पहिल्या दिवशी आला आणि बघितलं तर 15-20 सैनिक आमच्या गावातलेच होते. मस्त बांबूच्या त्या भरीव काठ्या आणल्या इथून आणि बंडलच आणून ठेवलं विहारात आणि सर्वांच्या हातात दिल्या. उपासिका शिबिर 75 महिला होत्या. दोन्ही साईडनं सैनिक हातात दांडे घेऊन उभे. आतमध्ये कोणी यायचं नाही, आतल्याने बाहेर जायचं नाही. आणि हे चित्र पोलिसवाल्याने बघितलं. 2 पोलिसवाले त्यांनी सांगितलं की असे तिथं सैनिक आलेले. दुसऱ्या दिवशी तो स्वतः गाडी घेऊन आला, मोठी फॅन घेऊन आला पोलिसवाला आणि गावातल्या पाटलाला बोलवलं गाडीत. त्याला सांगितलं की हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. हे जे लोक उभे आहेत ना ड्रेसवर, आमच्या पोलिसवाल्यावर जर दगडफेक केली तर आमचे पोलिसवाले पळून जातील. पण हे जर सैनिक असे आहेत ना, जर याच्यावर काय झालं ते स्वतःचा जीव गेला तरी चालेल, पण तुमची सोयच लावतील, तुम्ही मधात कोणी जाऊ नका. पोलीस पाटलांनी सर्व गावातल्या पोरांना बोलवलं, तुम्ही अजिबात मध्ये काही शांतपणा करू नका, नाहीतर आपलं गाव पूर्ण बर्बाद होऊन जाईल. कारण बाबासाहेब आंबेडकरच्या सुनबाईला येतात आणि हे समता संघ बाबासाहेब आंबेडकरांना स्थापन केलेली, हे दुसरं कोणाचं विकत घेतलेलं भाड्याचे लोक नाही, ते हे स्वतः पैसा खर्च करून परभणीहून नांदेडून आलेले येतात. म्हणून हे संरक्षण देण्यासाठी आपल्याला समता संघ वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विहारे निर्माण करण्यासाठी, त्याच्यानंतर संघटक. आता शेवटची स्टेप संघटक. संघटक किती? 4 लोक असो. धन्यवाद. आपलं काम काय, हे सर्वांचं जे काम आहे ना ते सर्वात जिम्मेदारी संघटक म्हणजे संघटन करणं, शाखा बांधून ठेवणं, जेवढं वाढवता येईल तेवढं. म्हणतात ना जिद्दशे मिले उद्देशे लपेट, ते काम आपलं संघटकाचं आहे. जे कोणी चांगला व्यक्ती भेटला त्या व्यक्तीने आपल्यासोबत सामील करून घेतलं, चला आमच्यासोबत. एखाद्या भेटीला गेले, कुठं एखादी भेटली, ताई जय भीम, ताई जय भीम, जय भीम. गुरुजी बोलले तसं जय भीम, जय भीम. मग काय चाललंय, खुशाली खबर, असं खुशाली विचारले काय करता गुरुजी, आमचे ते साहेब ऐकतच नाही, थोडं व्यस्त. ताई घेऊन या आमच्या इकडे शिबिरात, घेऊन या, ते बघूच काय असं. एकदा दोनदा त्याच्या मागे लागायचं आणि शिबिरात एकदा दोनदा आणून त्याला शिबिरात अडकून टाकायचं. शिबिरात बसला एकदा सुधारला माणूस की त्याच्यासारखा माणूस होण्यासारखा आपल्याला कुठंच भेटत नाही. कारण जो बिघडलेला माणूस आहे ना, तो जर सुधारला तो जगात कुणाच्या पुढे वाकणार नाही ना. म्हणजे बोलतात ना, भंगारात जरी असत त्याला वितळून जर त्याचं परत वस्तू तयार केली तर ती वस्तू म्हणजे पहिलीची ओरिजिनल तिच्यापेक्षा कणखर बनत असते. त्याच्यानंतर संघटन बांधणे विषय तो झाला. जिथं भेटत तिथं आपल्याला संघटन शाखेचा संस्थेचा वाढवायचा, संस्था इतरांना पटवून द्यायची आहे. त्यानंतर जाधव गुरुजी बोलत असताना एक बोलले होते की कार्यकर्ता हा वादविवाद पटू असतो. प्रत्यक्षात विषय तो माझाच असतोय पण आज नव्हता मला, तरी पण एक पॉईंट होतो. वादविवाद पटू म्हणजे आपल्याला सर्व धर्माचा अभ्यास असला पाहिजे, पटवून देता आला पाहिजे मी कसा श्रेष्ठ आहे. कालाम सुत्तामध्ये ते सांगितलेले भगवान बुद्धाला ते लोक विचारतात की आम्हाला सर्व जाती धर्माचे भिक्षुक येऊन आम्हाला सांगत होते की हे श्रेष्ठ आहे, तो सांगतोय, तो श्रेष्ठ आहे, तो सांगतोय, ते श्रेष्ठ. आम्ही भ्रमित झालो, ऐकायचंय कुणाच. मग तसं जर व्यक्ती असेल तर आपण त्याला आपला बौद्ध धर्म सांगायचा आहे. तुला फक्त पंचशिलाचंच पालन करायचंय, बाकी काय होतंय ते आम्ही बघतो, तू टेन्शन घेऊ नको, तू फक्त आमच्या सोबत चाल. शिबिरात बसत असताना श्रामणेर शिबिरात बसा तुम्ही,
नाही गुरुजी घरची परिस्थिती, आम्ही बघतो तुझ्या घरचं काय असेल ते, तुझा खर्च देतो आम्ही 10 दिवसाचा, तू शिबिरात बस. जर तो 10 दिवस शिबिरात बसला आणि शिबिरातून जर बाहेर निघला, त्याला बोललो बरं तुमचं नुकसान झालं ते भरपाई देतो, हो मग मी तुमच्या पाया पडतो, तुमच्यामुळं माझ्या जीवनाचं सोनं झालेलं आहे. त्याच्यामुळं माणूस आपल्याला बैमान होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला माणसाला आपल्याकडं शिबिरात बसवून त्याला संस्थेला जोडून घेणं गरजेचे. जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात येऊन संघटन वाढवणे. बघा आपण एक कंपनीचं बरेच लोक चालू असतात मार्केटमध्ये, तुम्ही 2 माणसं जोडा मग तुम्हाला 1000 भेटतील, त्यांनी 2 जोडले की तुम्हाला 2000 भेटतील. ते भेटतील का नाही भेटतील मला माहित नाही, कारण मी पण एकदा फसलो त्याच्यात. ती आरोग्य काहीतरी कंपनी होती, त्याच्यात मी पण पैसे टाकले, पण नंतर लक्षात आलं की ते काही खरं नाही, फक्त पैसे अडकवायचे काम आहे. पण इथं पैसे अडकवायचे काम नाही, इथं जर माणसं जोडले तर त्याचा परिवार सुखी झाला ना, तो मरेपर्यंत आपला ऋणी राहील. कळमनुरी तालुक्यात कुईना गाव आहे, कुईना गावात रमेश कांबळे म्हणून नाव आहे. आमच्यासोबत मिस्त्री काम करायचे आणि असंच सोबत राहून बोलता बोलता तयार केलं आणि कल्याण तालुक्यात आनंदवाडी शिबिरात बसवलं. शिबिरात बसल्याच्या नंतर बिडे प्यायचा, तंबाखू खायचा, कधी मध्ये तर मिस्त्री म्हटल्याच्या नंतर असायचं. मी पण अपवादच आहे त्याच्यात. तेवढ्या याच्यात राहत असताना गुजराती मोठे मोठे बिल्डर लोक बोलायचे की हा चुकून कसा आलाय मराठी माणूस या लाईन मध्ये, आणि त्यातल्या त्यात हा निर्व्यसनी. म्हणजे जिथं पार्टी असेल तिथं मला त्यांच्यापेक्षा डबल पैसे भेटायचे, पैसे घ्यायचे आणि मी घरी निघून यायचं. ते खाणं पिणं चालायचं त्यांचं. तर मग हा व्यक्ती तसा असल्यामुळे तो शिबिरात बसला आणि पूर्ण क्लिअर झाला. क्लिअर झाल्यानंतर इकडून गावी गेला. गावी गेल्याच्या नंतर गावातले मित्र, गावाला गेलं की त्या तळ्यावर मच्छा पकडायच्या, दारू प्यायची, पार्ट्या करायची, हे काम त्यांचे असायचे, पत्ते खेळायचे. आणि हा व्यक्ती इकडून गेल्याच्या नंतर काहीच करत नाही, घरातून बाहेरच निघायचं नाही. संध्याकाळी घरात गेला की जेवला की झोपायचा, सकाळी उठला की सरळ शेतात. मित्रांनो प्रश्न पडला, प्रत्येक वेळेस मुंबईहून आला की आम्हाला पार्टी देत होता मस्त खायला प्यायला, हा आजकाल भेटतच नाही. म्हणून त्याचा शोध घेण्यासाठी ते लोक भेटला नाही, म्हणून डायरेक्ट शेतात गेले. शेतात गेल्याच्या नंतर त्याच्या पत्नीने सांगलं, तुम्ही आले तर या, तुम्ही बसा, बोला काय बोलायचं, पण माझ्या नवऱ्याला तुम्ही परत तुमच्या सोबत घेऊन जाऊ नका. एवढी ताकीद दिली त्या पाहिजे, म्हणजे त्याच्या पत्नीनं. आणि मग बसले, बोलले, त्याला विचार असं कसं त्याचं. त्याला सांगले की आमचे खराटे गुरुजी आणि ते मला घेऊन गेले होते आणि असं असं झालं. तो मग घरी गेल्याच्या नंतर घरच्या आपल्या बायकाला त्यांनी सांगितले, मराठा समाजाचे बोलतात असं झालं, बोलतो तू आता तंबाखूही खात नाही, दारूही पीत नाही, बिडी नाही, आमच्यासोबत पार्टीला येत नाही, मच्छा पण पकडत नाही, नुसतं बोलतो शेतात काम पकडून घरी गेलं की घरी जेवण झोपतोय, काहीच नाही. त्याच्या बायका बोलल्या की काहीतरी शिका त्यांच्याकडनं. आणि परत त्यांची मिटिंग बसली आणि मग यांना विचारायचं तर यांनी मला सांगितलं. आणि अनावस मी गावाकडे गेलो, मला बोलून घेतलं. बोलून घेतल्याच्या नंतर ते लोक सर्व आले, सांगितले की आम्हाला पण यांना जसं सुधरवलं तसं सुधरवा. तर प्रश्न हा पडला होता की ते होते मराठा समाजाचे. जर मी त्यांना शिबिरात बसवतोय आणि त्यांच्या जर डोक्यात बौद्ध धर्म म्हणजे शिरला तर ते घरातले देव उद्या फेकून देतील आणि त्यांचा परिवार माझं घर उद्ध्वस्त करतील. म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने आणलं, कारण आम्ही तुमच्या घरात म्हणजे हस्तक्षेप करू शकत नाही. हा, तुम्हाला ऐकून घ्यायचं ते याला काय काय सांगितलं तेवढं ऐका, तुम्ही परिवर्तन करून घ्या. पण सांगण्याचं तात्पर्य त्या व्यक्तीनं माझ्या पूर्ण परिवाराला कपडे घेतले, म्हणजे त्या अनुषंगाने, आणि सांगितले की आम्ही भोजन केलं आणि कपडे घेतलं. आम्ही कपड्यासाठी आलो तर आम्ही घेतच नव्हतो, दोघे नवरा बायको. तर त्याची बायको बोलत होती की तुम्ही देव आहात, जर तुम्ही माझ्या पतीला या शिबिरात नसतं बसवलं तर कदाचित आमच्या अंगावर कपडे सुद्धा राहिले नसते, कारण शेतात जेवढा माल पिकतो त्याच्यापेक्षा जास्त आमच्या डोक्यावर कर्ज राहत होता. हा माणूस पूर्ण कामातून गेला होता, पूर्ण गाव बोलत होता की हा काही सुधारणार नाही, हा मेल्याशिवाय सुधारणार नाही, तुम्ही त्याला सुधारलंय. म्हणून त्याच्यामुळं आपला परिवार सुखी राहतात. हे जर सर्व करायचं असेल, आपला परिवार सुखी करायचा असेल, तर आपल्याला इतर लोकांना निर्व्यसनी करून बौद्ध धर्मामध्ये वापसी, म्हणजे आहेत बोधच पण आचरणातून वागण्यातून त्यांना बोध करायचंय. जर आपण असं केलं तर खरंच या संस्थेचं काम भरभराटीच येईल आणि बाबासाहेब आंबेडकरांचा शेवटचा संकल्प आपण पूर्ण करण्यासाठी सहकार्य करूया. आपण या ठिकाणी आजचा 4था विषय या ठिकाणी जो दिलेला होता मला संस्थेने, तो विषय मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या पद्धतीनं आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलाय, पण आपल्यापर्यंत किती टक्के पोहोचलाय मी सांगत असताना माझ्यापर्यंत 100% छापलेला होता. मी बोलत असताना त्याच्यातून किती टक्के कट झाला आणि आपल्यापर्यंत पोहोचला
आणि आपल्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर आपण किती आत्मसात केलाय, घेतलाय आणि त्याच्यावर आचरण किती करणार आहोत हे महत्वाचं आहे. आणि आपण जास्तीत जास्त प्रमाणात त्याचं आचरण कराल आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या या संस्थेला म्हणजे पूर्ण आपल्या परिवाराला रस्त्यावर उभं करून आपल्यासाठी पूर्ण आयुष्य अर्पण केले, पूर्ण इस्टेट अर्पण केले आणि आज आपण त्याचं कर्ज तर फेडू शकत नाही, पण फुलाची पाकळी म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाचं पालन कराल अशी इच्छा व्यक्त करतो. आपण सर्वांनी हा विषय देत असताना शांततेचं सहकार्य दिलं त्याबद्दल मी माझ्या मराठी परिवाराच्या वतीनं, भारतीय बौद्ध महासभा डोंबिवली शहराच्या वतीनं आणि केंद्राच्या वतीनं आपल्या सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करतो. आपण सर्वांनी मला या ठिकाणी आल्याच्या नंतर मान सन्मान दिला, भोजनाची सुग्रासाची व्यवस्था केली. ताईंनी भोजन एवढं सुग्रास बनवलं होतं, गुरुजी विषय देत होते आणि माझेच डोळे लागत होते म्हणजे भोजन एवढं सुग्रास होतं की त्यांनी एवढं सुग्रास भोजन बनवलं होतं की नाही सुद्धा बोलू शकलो नाही. आणा 2 परत चपात्या म्हणजे वाढून खाल्लं. म्हणजे बघा झोप कधी येते, ज्यावेळेस माणूस समाधानी असतो त्यावेळेस. आणि या ठिकाणी पूर्ण समाधान लाभलेलं आहे. आपण या ठिकाणी मला मान सन्मान दिला त्याबद्दल परत एकदा सर्वांचा आभार मानतो आणि मला जी जिम्मेदारी दिली, संस्थेने दिली, ती मी पार पाडण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांचं परत एकदा मी या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान.